जंतर मंतरवर आज मोर्चा निघणार आहे आणि इकडे मोदींनी देशातल्या युवकांचं अभिनंदन केलेलं आहे। त्यांच्या एकूणच पुन्हा एकदा आपण ही दृश्य पाहतोय। जंतर मंतरवर सीजेपीचं आंदोलन आता काही वेळात सुरू होणार आहे। या मोर्चाला सुरुवात होणार आहे। एल्गार केलेला आहे आज सीजेपीनी। थोड्याच वेळात प्रत्यक्ष मोर्चाला सुरुवात होणार आहे। मोठ्या प्रमाणावर बॅरिगेटिंग या परिसरात करण्यात आलेलं आहे। दंगल नियंत्रण पथकासह दिल्ली पोलीस आणि इतर सगळ्या फोर्सेसचा मोठा तगडा असा बंदोबस्त या परिसरात पाहायला मिळतोय। काही आंदोलकांना थोड्या वेळापूर्वी काही प्रमाणात लाठीचार्ज झालेला होता। जसं सोमेशने माहिती दिलेली आहे त्यानुसार काही आंदोलकांनी पोलिसांवर दगड फेकण्याचा प्रयत्न केलेला आहे तसा दावा केला जातोय आणि त्यानंतर पोलिसांनी देखील त्याला प्रत्युत्तर देताना या सगळ्या युवकांवर या आंदोलकांवर लाठीचार्ज केलेला आहे आणि काही या आंदोलकांची धरपकडही केलेली आहे। जंतर मंतरवर काही वेळापूर्वी अभूतपूर्व असा गोंधळ निर्माण झालेला होता। पोलिसांवर दगडफेक झाल्याची माहिती मिळते आणि त्यानंतर पोलिसांकडून बळाचा वापर झालेला आहे। या आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आलेला आहे आणि जंतर मंतरवर अजूनही मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण झालेला आहे। थोड्याच वेळात प्रत्यक्ष मोर्चाला सुरुवात होणार आहे। सकाळी 9ची खरं तर मोर्चाची वेळ होती, मात्र अजून तरी मोर्चाला सुरुवात झालेली नाही। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह इतर मागण्यांसाठी जंतर मंतर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर हे सगळे आंदोलक जमा झालेले आहेत। आज संसदेवर धडक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तसा एल्गार सीजेपीच्या वतीनं करण्यात आलेला आहे। सोनम वांगचुक यांच्या पत्नी आता आंदोलनस्थळी दाखल झालेले आहेत, जंतर मंतरवर दाखल झालेले आहेत। इतर काही राजकीय पक्षाचे नेते देखील दाखल होत आहेत। आपचे नेते आतिशी मारलेला असो किंवा मनीष सिसोदिया असो, संजय सिंह असो, हे काही वेळापूर्वी जंतर मंतर परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। मात्र त्यांनी असा आरोप केलेला आहे की त्यांना आंदोलनस्थळी जाऊ दिलं जात नाहीये, त्यांना बाहेरच रोखलं जात आहे। त्यामुळे ते देखील आक्रमक झालेले होते। मोठ्या प्रमाणावर तगडा असा पोलीस बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये आहे। चहूबाजूंनी पोलिसांच्या या सगळ्या पथकांनी वेढा घातलेला आहे आणि आता केरळ भवनापर्यंत या मोर्चाला परवानगी दिल्याची सूत्रांच्या हवाल्याने बातमी येते। केरळ भवनाच्या पुढे बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे, त्याच्या पुढे आता या मोर्चेकऱ्यांना जाऊ दिलं जाणार नाही असं समजतंय। मात्र अजूनही सीजेपी ठाम आहे। संसद भवनावर आम्ही मोर्चा नेणारच, यावर आता अभिजित दिपकेंसह सगळे सीजेपीचे नेते ठाम असल्याचं समजतंय। पुन्हा एकदा आपण सोमेशकडे जाऊयात। सोमेश, प्रत्यक्ष मोर्चाला किती वेळात सुरुवात होणार आहे? राजकीय पक्षांचे कोणकोणत्या पक्षाचे मोठे नेते आता या मोर्चाच्या ठिकाणी जमा झालेत? नुकतेच इथे भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद आले होते, पण ते आता संसदेच्या दिशेने निघाले त्यांच्या पार्लमेंटरी सेशनसाठी। दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदारांनी मोर्चामध्ये येण्याची घोषणा केली होती आणि त्या मोर्चामध्ये येऊन सहभागी होण्याची घोषणा केलेली होती, परंतु अद्याप इथे बाकी खासदार पोहोचलेले दिसत नाहीयेत। परंतु जे माजी गृहमंत्री महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनिल देशमुख या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले होते। अनेक महाराष्ट्रातील कार्यकर्ते, समविचारी कार्यकर्ते काँग्रेस जनता पार्टीच्या दिल्लीमध्ये आलेले आहेत आणि अजूनही अनेक लोक हे जंतर मंतर या आंदोलन जर आपण पाहिलं तर अनेक आंदोलक हे अजूनही दाखल होत आहेत आणि या सर्वांना पोलीस जंतर मंतरच्या आंदोलनस्थळी जाऊ देते। मात्र जंतर मंतरवरून सर्वांना जो मोर्चा काढायचा होता दिल्लीच्या संसदेच्या दिशेने, तो मोर्चा मात्र काढण्याची परवानगी पोलीस देत नाहीयेत आणि पोलिसांनी सर्वांना इथेच रोखून धरलेलं आहे। या रस्त्यावर आता प्रचंड गर्दी आहे आणि याच रस्त्यावरती काही वेळापूर्वी काही आंदोलकांनी पोलिसांच्या दिशेवर धावून जाण्याचा प्रयत्न केला होता, पोलिसांना ढकलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करत सर्वांना मागे ढकलले आणि आता पोलीस आणि आंदोलक या दोघांमध्ये दोघंही आमने सामने आहेत। पोलीस आंदोलक एका ठिकाणी बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी आता जे काँग्रेस जनता पार्टीच्या कोर टीमचे कार्यकर्ते त्यांनी सुद्धा अनेक आंदोलकांना तिथे थांबण्याची विनंती केली आहे। त्यामुळे नव्याने आंदोलक येत आहेत, ते सगळेच जण आता या जंतर मंतरच्या रस्त्यावर दाखल होत आहेत। पण दुसऱ्या बाजूला जे आंदोलक आधीच पोहोचलेले आहेत ते सगळे जण जंतर मंतरवर थांबलेत आणि नव्याने येणाऱ्यांना सुद्धा जंतर मंतरवर थांबण्याची विनंती केली जाते। ज्यांना ज्यांना यायचंय त्यांना पोलीस येऊ देत आहेत आणि दुसऱ्या बाजूला परंतु जे संसदेच्या दिशेने जाण्यासाठी इच्छुक आहेत त्या आंदोलकांना मात्र पोलिसांनी संसदेच्या दिशेने जायला मनाई केली आहे। जिथे बॅरिकेडिंग केले त्या बॅरिकेडिंग पासून काही अंतरावर पोलिसांनी या सर्व आंदोलकांना थांबण्याची विनंती केलेली आहे।
सोमेश, असंही कळतं की केरळ भवनापर्यंत जाण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. जंतर मंतर ते केरळ भवन हे अंतर नेमकं किती आहे? आणि त्यानंतर आता एकूणच म्हणजे आंदोलकांच्या वतीनं यावर काही प्रतिक्रिया समजू शकली आहे का? त्यांना हे मान्य आहे? निश्चितच जंतर मंतरवरतीच, जंतर मंतर रोडवरच केरळ भवन आहे, केरळ हाऊस आहे, ज्या ठिकाणी जंतर मंतरचा रस्ता जिथे सर्वसाधारणपणे नियमितपणे आंदोलन केलं जातं किंवा आंदोलनासाठी ती डेझिग्नेटेड साईट आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, जसं मुंबईमध्ये उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आझाद मैदान हे आंदोलनाचं ठिकाण आहे, तसं नवी दिल्लीमध्ये जंतर मंतरचा रस्ता हे आंदोलनाचं ठिकाण आहे. आणि त्याच ठिकाणी सध्या या सर्व आंदोलकांना थांबण्याची विनंती पोलिसांनी केली आहे. केरळ हाऊस हे त्या रस्त्यावरच आहे, जंतर मंतर रोडवरच आहे. आणि केरळ हाऊस ते जंतर मंतर हे अंतर साधारणपणे 600 ते 700 मीटरचं अंतर आहे. त्यामुळे ज्या रस्त्यावर सध्या जे आंदोलनाचं ठिकाण होतं, जिथे अभिजित दिपके आंदोलन करत आहे, त्या ठिकाणापासून एक 600 ते 700 मीटरच्या अंतरावरती म्हणजे तो संपूर्ण जो सबंध रस्ता आहे त्याच रस्त्यावर केरळ भवन आहे. त्या केरळ भवनला लागून बॅरिकेडिंग पोलीस केलेलं होतं. गर्दी जास्त आली तर सर्वांना तिथे थांबवायचंय आणि त्या गर्दीनी, जी गर्दी पूर्वी जंतर मंतरच्या ठराविक निश्चित केलेल्या जागेवर होती, त्या गर्दीचा एक प्रकारे आपण म्हणू जागा, ती आंदोलनाची जी ठराविक जागा आहे ज्या दोन्ही बाजूनी बॅरिकेड लावून. सोमेश, मी तुम्हाला अगदी थोडंसं थांबवते कारण आपले प्रतिनिधी अहमद बिलाल सध्या आपल्या सोबत आहेत. अहमद जी, कुछ देर पहले जो लाठीचार्ज हुआ है वो क्यों हुआ है? क्या हुआ था कुछ देर पहले? बिल्कुल, देखिए आपको बताना चाहूंगा कि जंतर मंतर पर जैसा कि कॉकरोच जनता पार्टी की तरफ से सुबह 9 बजे तक का संसद मार्च करने का आह्वान किया गया था, उसी के बाद बड़ी संख्या में जो लोगों की भीड़ है, प्रदर्शनकारियों की भीड़ है, वो जंतर मंतर पर पहुंची और भीड़ इतनी ज्यादा हो गई थी कि उनको कंट्रोल करना जो है वो सिक्योरिटी फोर्सेस के लिए बहुत जो है वो मुश्किल हो गया था। और ऐसे में आखिर में आकर के आपको बता दें कि कोई झड़प जो है वो प्रदर्शनकारियों और रैपिड एक्शन फोर्स के जवानों के बीच जो है वो देखने को मिली है, जिसके बाद रैपिड एक्शन फोर्स के जवानों ने बल का प्रयोग भी जो है उन्हें करना पड़ा है। लाठियों से जो है वो प्रदर्शनकारियों को पीछे की तरफ खदेड़ा भी गया है। हालांकि इसके बाद आपको बता दें कि प्रदर्शनकारियों की तरफ से पत्थर भी चलाए गए हैं। आपको ये भी बता दें कि जैसा कि 9 बजे का कॉल जो है वो दिया गया था, लेकिन तकरीबन 1.5 घंटे से ज्यादा का वक्त जो है वो गुजर चुका है, लेकिन इसके बावजूद अभी तक मार्च तो नहीं शुरू हुआ है, लेकिन हजारों हजार की संख्या में जंतर मंतर पर यहाँ पर इस वक्त प्रदर्शनकारियों की जो भीड़ है वो बढ़ती चली जा रही है। यानी हर गुजरते हुए लम्हे के साथ सैकड़ों की तादाद में जो प्रदर्शनकारी हैं वो जंतर मंतर प्रोटेस्ट साइट पर जो है वो पहुंच रहे हैं। हालांकि अभी से साफ नहीं है कि जो संसद मार्च का आह्वान है वो कब जो है वो शुरू किया जाएगा। हालांकि आपको बता दें कि जो कॉकरोच जनता पार्टी है, उनकी जो वर्किंग बॉडी है, जो लीडरशिप है, उनकी तरफ से ये कहा गया है कि सरकार की तरफ से बातचीत करने का जो चैनल है वो खोला गया है। तो इसके अलावा आपको ये भी बता दें कि जो इलाके के जो पुलिस के जो आला अधिकारी हैं, उन्होंने भी मीटिंग की है। कॉकरोच जनता पार्टी के जो नेता हैं उनसे मीटिंग की है और उनको ये बताया भी है, चिताया भी है कि भीड़ बहुत बड़ी संख्या में है। ऐसे में कुछ मिस हैपनिंग होने के चांसेस जो है वो बहुत ज्यादा हो जाते हैं, क्योंकि जब भी ऐसी भीड़ होती है तो एंटी रूली एलिमेंट जो होते हैं, जो एंटी सोशल एलिमेंट होते हैं, वो जो है वो यहाँ पर जो है वो आकर के माहौल को खराब करने की कोशिश जो है वो जरूर कर सकते हैं। तो अभी फिलहाल भीड़ इतनी ज्यादा है कि उनको कंट्रोल कर पाना, मैनेज कर पाना जो है वो बहुत बड़ी चुनौती यहाँ पर सिक्योरिटी फोर्सेज के जवानों की ओर से जो है वो हुई है। आपको ये और इसी का नतीजा था कि यहाँ पर जो लाठीचार्ज और जो पत्थर चलने की जो घटना है वो भी अभी यहाँ पर फिलहाल जो है वो देखी गई है। लेकिन अभी की स्थिति में आपको बताऊं तो अभी यहाँ पर सिक्योरिटी फोर्सेज के जवानों ने जो माहौल खराब करने की जो कोशिश थी उसको कंटेन जो है वो कर लिया है। प्रदर्शनकारी पत्थर चला रहे थे, बहस कर रहे थे, उनको जो है वो पीछे की ओर जो है वो खदेड़ा गया है। जी बिलाल जी, बहुत शुक्रिया इस पूरी जानकारी के लिए. तर थोड्याच वेळात कॉकरोच जनता पार्टीच्या या मोर्चाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. तत्पूर्वीची ही ड्रोनची दृश्य आपण पाहतोय. मोठ्या प्रमाणावर या सगळ्या परिसरामध्ये गर्दी जमा झालेली आहे. आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक झाल्याचा आरोप करण्यात येतोय. तर खासदार बजरंग सोनवणे सध्या फोनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. बजरंगजी नमस्कार. खरं तर थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होणार आहे. तुम्ही देखील दिल्लीमध्ये आहात. तुमच्या पक्षाकडून किंवा इतर जे तुमचे सहकारी पक्ष आहेत, विरोधी पक्ष आहेत, त्यांच्याकडून कोणकोणते खासदार प्रत्यक्ष या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत? नाही, आणखी तशी माहिती नाही आहे की कोण कोण होणार, पण एवढे ट्रॅफिक जाम आणि रस्त्यावरती खूप अडचणीचा विषय आहे. संसद भवनात अगोदर
आम्ही जाणार सर. आता आणखी त्यांचं टायमिंग हे आहे आणि संसद आता आमची 11 वाजता चालू होत आहे, त्याच्यामुळं आणखी त्याची आयडिया नाही की त्याच्यात कोण कोणी होतील. पण आम्ही मात्र मी त्या ह्याला वैयक्तिक भेटायला जाणार होतो, पण ते आता मला एवढी ट्रॉफिक आहे की तिकडे जाणं मुश्किल आहे, त्याच्यामुळे मी संसदेत आलेलो आहे. आता एक आणि आता लेटेस्ट बातमी कळते की काहीतरी तिथं थोडंफार पोलीस हे करतायत, तर ते आणखी पूर्ण माहिती नाही, त्याच्यामुळे सर्व माहिती घेऊन आपल्याला बोलता येईल. पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पक्षाकडनं तुमचे कोणकोणते सहकारी खासदार सहभागी होणार या संदर्भात काही समजू शकलंय? सुप्रिया सुळे नाही, स्वतः सहभागी होणार आहेत का या नाही, आणखी आता काही आंदोलनामध्ये? समजलेलं नाहीये. असं जसं समजेल तसं, कारण आता हाऊसमध्ये सर्व येत आहेत, हाऊसमध्ये आल्यानंतर कळेल. मात्र तुम्ही काय ठरवलेलं आहे? तुमची काहीतरी तर चर्चा झाली असेल, तुमची काय भूमिका असणार आहे? तुम्ही या मोर्चाला नाही, कशा रीतीने आमची पाठिंबा देणार आहात? नाही, आमची चर्चा होण्याचा विषय नाही. आम्ही आता या आंदोलनाला पाठिंबा करायचा का नाही करायचा हा नेत्यांचा विषय, पण ते आंदोलनाच्या बाबतीत आणखी तसं काही आमची चर्चा झाली नाही. रात्री सर्व आणखी ट्रॅव्हलिंगमध्ये आहेत, कोणी फ्लाईटमध्ये आहेत, तर चर्चा व्हायला सर्वांच्या आता एकत्रित 11 वाजता होतील ना, 11 वाजता कळेल. मात्र असंही कळतं आहे की नीट पेपरफुटी प्रकरणाविषयी स्थगन प्रस्ताव देण्यात आलेला आहे. आज संसदेमध्ये या संदर्भात तुम्ही आक्रमक भूमिका घेणार आहात का? या संदर्भात काही ठरलेलं आहे का? 100% नीट पेपरच्या प्रकरणामध्ये आम्ही आक्रमी आहोत, आक्रमीच राहिलं पाहिजे. कारण माझ्या जिल्ह्यातले सुद्धा असा एक तर नीटचा एवढा घोटाळा केलाय, नीट पेपरच्या फुटी विद्यार्थ्यांचा कितीतरी बर्डन आलं, आणि आज काल माझ्या जिल्ह्यातले सुद्धा मला बरेच विद्यार्थी येऊन भेटले की त्यांचे आन्सर घेऊन जर त्यांना मार्क बघितले तर एक कुणाला 500 येते, 600 आहेत, कुणाला 702 आहेत. एक मुलगी आहे, तिचं पण एवढं झालं की तिला फक्त 84 मार्क. मात्र सोनम वांगचुक यांना ज्या प्रकारे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं किंवा ज्या प्रकारे या मोर्चेकरांना तिथून हटवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता, या सगळ्या मुद्द्यावर तुम्ही बोलणार आहात का संसदेत? 100% आम्हाला संधी मिळाल्याच्या नंतर आम्ही ते बोलणार आहे. त्या लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. कुणीही असेल सरकारमध्ये, चाहे उद्या सरकारमध्ये आम्ही जरी बसलो कधी, तरी पण आम्ही असं करायला नको आहे. लोकशाही पद्धतीने आंदोलन खूप आता मागच्या काळामध्ये जे ह्यांचं एनडीएचं सरकार होतं त्यावेळेच्या काळात काँग्रेसचे पंतप्रधान असताना सुद्धा अण्णा हजारे असतील की केजरीवाल असतील, यांनी आंदोलन केले. त्यांना तर काय काय विषय होते सगळे, तरी पण कुणी यांना अशा प्रकारे केलं नाही. ह्या सरकारने ही दंडमशाही करण्याचा प्रकार करतात आणि खोटं बोल. महाराष्ट्रातले मंत्री पण एवढे काही ते दम देऊन बोलतात की नाही हे चुकीचं आहे. अरे काय चुकीचं आहे? आमच्या विद्यार्थ्याच्या जीवनाशी खेळताय. माझ्या देशातले विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्यांचं भविष्य घडायचंय त्यांचं भविष्यच तुम्ही कोलमडून टाकताय, आणि ह्याच्या पुन्हा म्हणताय की आणखी नाही असं चुकीचं. एकूणच या अनुषंगानं संसदेत नेमकं काय घडतंय पाहणं महत्वाचं असणार आहे. बजरंग सोनवणेची धन्यवाद या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.